हे घे अमृता, म्हणत त्यांनी लोणच्याची वाटी त्या भगदाड पडलेल्या भिंतीवरून दिली. हसत त्या अमृताला म्हणाल्या, काय ग, वर्ष झाले असेल नाही का आपल्या मैत्रीला? अमृता म्हणाली, नाही वर्ष नाही, पण होत आलं असेल. मागच्या लॉकडाऊन नंतर त्या तुफान पावसात पडलेली ही भिंत आणि मग दिसणारे आपले चेहरे. काकू म्हणाल्या, कधी मन एकरूप होतं गेले कळलं नाही, पण बरं त्या कोरोनाच्या दुष्ट काळात जरा सोबत असल्यासारखं वाटलं. गप्पांमुळे मन मोकळं होत राहिलं ना. एक तर सगळेच घाबरले होते एकमेकांकडे जायला, आणि फोनवर बापरे बाप तोच विषय, कोरोना कोरोना. त्यापेक्षा आपलं मस्त जमलं बापा. दुपारी दासबोध काय, संध्याकाळी रामरक्षा काय, आणि तू इथे हे टुरिस्ट खोली ना बेटा, हे खूप बरं केलं. तुझं माझं अंगण जोडलं ना तिने. पण परत तुझं ऑफिस, मग भेटी पण कमी झाल्या आणि ओढ मात्र कायम. तिचं वाक्य तोडत अमृता म्हणाली, आणि ह्या खाऊन तर अजूनच लज्जत वाढवली जगण्याची. किती चव आहे काकू तुमच्या हाताला. मला एकदा घरी येऊन गरमागरम पोटभर जेवायचं आहे तुमच्या हातचं. पण अजून घरी येण्याचे काही योग दिसत नाही तुमच्या. त्या रोडचं काम किती रखडलं आहे, तुम्ही कसं काय करता माहीत नाही भाऊ. काकू म्हणाल्या, अगं लागतंच किती आम्हा दोघांना, आणि फोनवर मागवतो काय लागलं तर. किराणा झालं, भाजीपाला, दूध. आम्ही कुठेही जात नाही, आणि इथून तुझं घर मला बऱ्यापैकी दिसतं. माझंच ह्या भिंतीबाहेर असल्याने लक्षात येत नसेल तुझ्या, कारण थोडं उंचावर आहे ना आमचं घर. जाऊ दे, आपले चेहरा दिसतात ना, हेच खूप आहे. हो ना काकू, आणि माझे डोहाळे तुम्ही ह्या 4 महिन्यात हा खाऊ देऊन पुरवत आहात. मला तर आईच्या रूपात भेटला तुम्ही. हे असं सगळं चालू होतं, आणि पाडव्याची चाहूल लागली. काकूंच्या घराची पलीकडची योजना नेमकी लक्षात येत नव्हती, पण एक कडुलिंबाची फांदी काकूच्या डोक्यात होती. अमृताने आदल्या दिवशी सांगून ठेवलं, काकू उद्या ती फुलं असलेली फांदी मला द्या हा तोडून. काकूंनी फक्त फांदीकडे बघितलं आणि काहीच बोलल्या नाही. सकाळी सकाळी अमृताने सुंदर रांगोळी काढली, सुंदर जरी साडी नेसली. नवरोबा तयार झाले. मंद मोगऱ्याचा गजरा केला. गुढी उभारताना सुंदर जरीच्या साडीवर गाठी गजरा सगळं घातलं, आणि कडुलिंब राहिला की अमृताच्या लक्षात आलं. तिने भिंतीकडे हाक मारली, अहो काकू, मला तेवढी कडुलिंबाची डबरी द्या ना, माझी गुढी राहिली आहे त्याच्यामुळे. काकूने नाही जमणार ग असं उत्तर दिलं, आणि अमृताला संताप आला. अरे काय कमाल आहे या काकूंची. यांना आवडतात म्हणून मोगऱ्याची फुलं मी रोज देते यांना. तुळस त्यांना प्रसन्न करते म्हणून ती दोघींच्या मधल्या भिंतीवर ठेवली, आणि या एवढ्या छोटी गोष्ट का देत नाहीत. तिची ही बडबड ऐकून नवरा तिला म्हणाला, अगं शांत हो, नसेल जमत तोडायला म्हणून काय लगेच तू केलेल्या उपकाराची लिस्ट काय वाचतेस. त्या मोठ्या आहेत वयाने, तुझे तर किती लाड करतात, आणि तू एवढ्या छोट्या गोष्टीवरून लगेच त्यांना वाईट ठरवतेस. बघू मी शोधून आणतो. अमृता म्हणाली, नाही तू थांब. अरे आपल्या कॉलनीत झाडच नाही हे. माझं सर्व सर्च करून झालं आहे 2 दिवसापासून. मॉर्निंग वॉकला गेले होते म्हणून तर त्यांना सांगून मोकळे झाले. चांगला ठसठशीत तर दिसतात. एक लांब काडी घेऊन जरा टाचावर केल्या की तोडू शकतील त्या फांदी. नवरा म्हणाला, तू वाद नको घालू, आणि या छोट्या गोष्टींमधून संबंध खराब नको करूस. जोडायला वेळ लागतो, संबंध तोडायला नाही लागत. चल काही बिघडत नाही, कडुलिंब नसेल तर गाठी आणि आंब्याची पानं आहेत तीच बांधू. अमृता दिवसभर डोक्यात ताप घेऊन होती. आज खरं तर काकू तिला बासुंदी पुरी देणार होत्या. त्यांनी हाक पण मारली, पण अमृताने दारच उघडलं नाही. तिच्या नवऱ्याला मात्र हे वागणं पटलं नाही, आणि काकूची कारण कळेना. खरंच थोड्या उंचीवर ही फांदी होती. दुपारी जेवण आटोपल्यावर त्याने अमृताला बळच बाहेर काढलं, आणि तो काकूंच्या कॉलनीकडे वळला. रस्त्याच्या कामामुळे तसं चालणं अवघड होतं, पण त्याला भीती होती, सोक्षमोक्ष जर झाला नाही तर गैरसमजाच्या जाळ्यात नातं अडकून संपून जाईल. अंदाज घेत होते त्या जुन्या इमारतीत ते शिरले. अमृता म्हणाली, कशाला जायचं, पण त्यांनी कधी बोलवलं नाही आपल्याला. तेव्हा तो म्हणाला, अमृता अगं खाल्ल्या मिठाला तर जा. ज्या काकू तुला घासातला घास देतात त्या काकू एका छोट्या गोष्टीला तुला नाही म्हटल्या तर तू इतकी विरोधात गेलीस. त्यांच्या असा स्वभाव जर राहिला तर आयुष्यात आपण माणसं जोडू शकणार नाही ग. माझ्या आईने सांगितलंय की कोण्या माणसाचा कधी राग आला तर त्याने आपल्यासाठी जे चांगलं केलं ते आठवायचं. बोलत बोलत ते वरच्या मजल्यावर गेले. जरा पडका जुना जिना होता.
जुना कुदलेलं लाकूड असलेली बाल्कनी, त्यात प्लास्टिकच्या डब्यात हिरवा गारमधवा सजला होता. दाराशी रांगोळी नव्हती. एवढा सण पण साधी रांगोळी नाही काढली या बाईने. नुसतं आपल्याला शहाणपण शिकवतात ह्या असं अमृताच्या मनात पण चाललं होतं. काकू मनात दोघांनी हाक मारली. दरवाजा बंद होता. कडी वाजवली तरी बराच वेळ लागला दरवाजा उघडायला. दरवाजा उघडला पण समोर कोणी काही दिसलं नाही. एकदम खालून आवाज आला, या अहो, लेक जाऊ आलेत म्हणत त्यांनी बाजेवर पडलेल्या काकांना हाक मारली आणि त्या खरकत खरकत बाजेकडे गेल्या. अमृता आणि तिचा नवरा सुन्न होऊन बघत होते. काकूंना गुडघ्यापासून पायच नव्हते. काका खूप आजारी दिसत होते, पण खोलीत खूप प्रसन्नता होती. छोट्याशा देवघरात छोटी गुडी उभी होती. लहानसा दिवा तेवत होता. अमृताला रडूच आलं आणि ती काकूंच्या गळ्यात पडून रडायला लागली. काकूंनी तिला रडू दिलं. डोक्यावर हात फिरवत म्हणाल्या, 2 वर्षापूर्वी पोरगी गरोदर राहिली. तिला डोहळ जेवणाला आणण्यासाठी मी गेले आणि येताना अपघातात माझे पाय गेले आणि माझी पोटूची पोरगी जागेवर गेली ग. त्याचं दुखणं खूप जुनं आहे. त्यात मी अशी झाले. निराशेचे डग दाटले, पण पालवी फुटावी तशी तू जगण्यात आली. कदाचित देवाची मर्जी तुला हे सगळं सांगावं वाटत होतं, पण ओळखीनंतर तू काही दिवसात गोड बातमी दिली. मग वाटलं आता काही सांगितलं तर तू दयाळू नजरेने बघशील. काही दिला खाऊ तर तुला मला होणारा त्रासच वाटेल. कदाचित तू जसं हक्काने सांगत होतीस मला हे खावं वाटतंय तसं तू बोलली नसतीस. मला माझी लेक दिसते का तुझ्यात? हे काय तुझ्या डोहा जेवणाची हळू तयारी करते मी. असं म्हणत काकूंनी पुठ्ठ्याचे हरिण बनवलेले दाखवले. बघ, हरणाच्या गाडीत बसवले आहे तुला. आता तर अमृताच्या नवऱ्यालाही रडू आलं. काका निश्चित पडून होते, पण ते तोडके मोडके शब्द जोडत बोललेच. आयुष्यात कितीही संकट आली तरी हिच्या आनंदाची, उत्साहाची, चैतन्याची गुढी कायम उंच असते. म्हणून तर कठीण काळातही ती छान जगते. काकूंनी पटकन 2 वाट्यात बासुंदी दिली. काकूंचे ते पाय नसतानाही सहजतेने जगणं अमृता आणि तिच्या नवऱ्याला पुढच्या जगण्यासाठी खूप काही शिकून गेलं होतं. काकू आज खरा गुढी उभारण्याचा अर्थ कळला. खरंच तुमचे मनापासून आभार. काकू म्हणाल्या, आपल्यातील आत्मविश्वास असा उंच ठेवायचा. स्वतःच्या मनाला असंच आनंदाचं रेशमी वस्त्र गुंडाळत राहायचं. आपल्या ऊर्जेची गुढी मग लहरत राहते. दोघे निघाले. काकू निरोपासाठी दरवाजाकडे येणार तेव्हा अमृता म्हणाली, मागूनच या, आपल्याच जागी. तासभराची वेळ झाली आहे ना? हो म्हणत काकू घरात मागच्या दरवाजात गेल्या. दगड रचून केलेल्या खुर्चीवर अशा जाऊन बसल्या. अमृताला वाटलं आपण तो फक्त असला चिरा बघत होतो. आता कळलं की गुढी किती अवघड घरातून तिथे सज्ज असते. तिने काकूच्या देवघरातील गुढीकडे बघितलं. कुठलाही ताटमाट नसताना गुढी छोटीशी पण प्रसन्न आणि आनंदी दिसत होती. अमृताने दिलेलं छोटंसं मोगऱ्याचं फूल सगळं आसमंत धरून टाकत होतं. धन्यवाद.